आणि त्याचबरोबर विकी ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर विकी माई यांच्याकडनं उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज साठी तुम्ही सायकल बघतायत, त्या मला पुरस्कृत केल्यात। या सर्व दानशूदात्यांचा आपण स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया। बिल्कुल, हमारे सभी कमेंटेटर जिन्होंने यहाँ कमेंट्री की उनका भी आभार है कि बहुत ज़बरदस्त आपने कमेंट्री से शो को उठाया। हमारे तमाम अंपायर्स, उनका भी हम आभार व्यक्त करते हैं कि ज़बरदस्त अंपायरिंग रही। जीटीसी स्पेशल बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी और उनके ऑनलाइन मैन भूपेश कराले और उनकी पूरी टीम को भी हम धन्यवाद देंगे। तमाम कैमरामैन और अल्पेश गायकवाड वन एंड ओनली वन जिन्होंने ज़बरदस्त स्कोरिंग की, साथ में विशाल नाइक हमारे स्कोरर। वाकई में सभी का बड़ा रोल है। देखिए इसके बाद एक मैच मैं आप लोगों के साथ रहूँगा, लेकिन मैं विशेष धन्यवाद करूँगा क्योंकि मानकोली आज से नहीं, पिछले 22-25 साल से मेरे लिए उनके दिलों में काफ़ी प्रेम है। और स्पेशली फोकसमैन गणेश केनी साहब का, मेरे दोस्त साहिल केनी का और तमाम ग्राम पंचायत का और चौथा इड़वा मानकोली के जो खिलाड़ी हैं उन सभी का। क्योंकि आज ठीक ये मैच के बाद वाले मैच में मैं आपसे विदा लूँगा और क्योंकि सिटी क्रिकेट की शुरुआत होने जा रही है और भिवंडी प्रीमियर लीग का ऑक्शन भी 20 तारीख को है। बैक टू क्रिकेट। आज की रात का सबसे बड़ा मुकाबला आरसीसी पेट बनाम धानियों, तिरछा 11 धानियों। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए बंटी जोशी जो कि बहुत ऊंचे क्लास के बैट्समैन हैं और तेजस जोशी गेंदबाजी के लिए। विश्वनाथ जाधव पहली गेंद बैकफुट पे गए, कट करने की कोशिश, ऊपरी सिरा जरूर लगा था लेकिन पहुंच नहीं पाए विकेट कीपर। देखिए विश्वनाथ जाधव के बारे में मैं बताता चलूं कि प्रोफेशनल क्रिकेट हो या ग्रामीण क्रिकेट, अकेले के बलबूते पर धानियों को पूरे ग्रामीण में इन्होंने सुपर हिट किया है। वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर। सुपर ट्रॉफी पड़गा जो निवृत्ति पाटिल का शो था, नेवा पाटिल का, उसमें गजब का परफॉर्मेंस रहा था विश्वनाथ जाधव का। 1 रन से खाता खुला बंटी जोशी का। तेजस जोशी इस मर्तबा बल्ले से हाथ छूटा है, पीछे खिलाड़ी हैं और पहला विकेट गिरता हुआ आखिरकार विश्वनाथ जाधव ने साबित कर दिया है कि वो इतने बड़े खिलाड़ी क्यों हैं। 9 आरसीसी पेट संघ खेळतोय। अर्थात या ठिकाणी आगमन झालाय माजी सरपंच मोतीराम शेठ जोशी साहेबांना विनंती केली आपण व्यासपीठावरती यावं। गणेश जोशी देखील आलात आणि याचबरोबर आपण पाहतोय आमचा श्वास आमचा अभिमान पीटीसी फाउंडर आणि पनवेल समालोचक असोसिएशनचे बॅकबॉन अर्थात संदीपजी भास्कर हे मॅजिक बॉक्स मध्ये एन्जॉय करतात मॅचला। त्याचबरोबर मुरबी टीमचे मास्टर माइंड महेश दळवी यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करत आहे। पहला झटका लगता हुआ शॉट जब खेल रहे थे तो कहीं ना कहीं एक हाथ छूट गया था। बहुत बढ़िया कैच, पीछे पकड़ा डीप के फील्डर ने। नंदन थे वहाँ पर नए बैट्समैन। तेजस जोशी 0 का चश्मा पहन के आउट हुए। नए बैट्समैन नमित आए। विश्वनाथ जाधव इस मर्तबा अपने आप को रूम दिया इनफील्ड के ऊपर से, बहुत खूबसूरत शॉट, 4 रन। क्या बात है गोटिया, ठीक है, ये तो वो अंपायर हैं, सभी मॉडल को इनके सामने लाओ, नहीं चलेंगी किसी की। विश्वनाथ जाधव
इस मर्तबा हवा में बढ़िया कैच, आउट हो गए बैट्समैन। क्या कैच पकड़ा है मिड ऑन पर मंगेश ने। एक सर, आपका जो मेन खिलाड़ी रहता है ट्रम्प कार्ड, कहते हैं कि रेस का घोड़ा रेस के दिन दौड़े तो शर्त लगाने वाला जीतता है। विश्वनाथ यादव ने वही किया। जी हाँ बिल्कुल डेफिनेटली, मगर जिस तरह से स्ट्रोक को कन्वर्ट किया था सर, इनफील्ड के ऊपर से खेलना चाहते थे पावर प्ले में, मगर ताकत नहीं लगा पाए बिल्कुल, और वजह है कि ये कैच बना। देखिए शॉट बहुत दमदार था, लेकिन जंप लगाकर उस कैच को लपका वहाँ पे खिलाड़ी ने। दूसरा झटका लगा है यहाँ पर पिछले साल की चैंपियन टीम आरसीसी पेट, इसीलिए कहा जाता है कि वो साल दूसरा था, ये साल दूसरा है। हालांकि अभी तो नहीं कहना चाहिए, एक शायर ने कहा था कि अभी जनवरी है, नया साल है, दिसंबर में पूछेंगे क्या हाल है। लेकिन जब से पिछले 2 साल से कोरोना जब फैला, तो हाल किसी ने किसी का अगर पूछा तो कभी भी सही नहीं मिला। लेकिन जरूर बल्लेबाजों का हाल पूछ रहे हैं यहाँ पर विश्वनाथ यादव, हाल कैसा है जनाब का। यह अंपायर गोटिया, ले लो समय, सूरज मानकोली का कैसा निकलता है देख लेना। देखिए प्लीज रेलिंग के अंदर कुछ हमारे प्यारे दर्शक बैठे हैं, मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं रेलिंग के बाहर चले जाए प्लीज। 2 विकेटें गिरी है, स्कोर है 5। तेजस जोशी और बंटी जोशी, जिनसे बहुत उम्मीदें थी, वापस पवेलियन में। नए बैट्समैन टीम के कैप्टन सोहेल शेख आए हैं। बहुत अच्छा स्टांस है खड़े रहने का। स्विंग एंड मिस, बाहर काटा था बाएं हाथ के बैट्समैन को। क्या बॉलिंग कर रहे हैं विश्वनाथ यादव, आइए देखते हैं। ये देखिए बाएं हाथ के बैट्समैन को बाहर गेंद काटते हुए, काफी एबिलिटी उनके पास, दोनों तरफ गेंदों को घुमाते हैं। इस मर्तबा बहुत ही नजाकत भरा शॉट, स्टीयर किया गेंद को थर्ड में। चौके की मदद से बहुत खूबसूरत शॉट, बल्ले के फेस को खोला कप्तान ने, लेट कट किया गली और फ्लाई स्लिप के बीच में से 4 रन। 1 ओवर की समाप्ति, रन तो अच्छे हैं 9 और 2 विकेटें गिरी। गोटिया सामने जो मैजिक बॉक्स है वहाँ पे साहिल भी बैठे हैं, हाँ मान्यवर भी बैठे। बहुत जल्दी हाथ उनका जेब में जाता है साहिल का, वहां जाना है। यस, खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए। नंदन विश्वकर्मा गेंदबाजी के लिए आए हैं। अब देखना है कि उनके कैप्टन कहते हैं कि नहीं मेरा कर्मा तू मेरा भरमा तू। कैप्टन आसिफ शेख इस वक्त विकेट कीपिंग कर रहे हैं। पहली गेंद हुक करने की कोशिश, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर, गेंद सरक रही है, 4 रन।
और इस चौके की मदद से स्कोर आगे सरकता हुआ, क्या गेंद बल्ले से लगी थी देखेंगे अंपायर अपनी जगह पे आके क्या इशारा करते हैं, क्या कुछ हुआ था उस पिछली गेंद पे। हालांकि हुक शॉट खेलना चाहते थे और अंपायर का इशारा 4 रन बल्ले से टकराने पर के बाद। विश्वकर्मा स्विच हिट खेलना चाहते थे, अधूरे मन की अपील, नॉट आउट। ये देखिए किस तरह नॉट आउट दिया। साउथ अफ्रीका ये देखिए नॉट आउट। विश्वकर्मा को बोल रहे अभी तक अपील नहीं करने का भाई, अगर आउट नहीं तो। विश्वकर्मा बड़ा मुकाबला आप देख रहे हैं, राइट आर्म राउंड दी स्टंप्स, इस मरतबा खींच के मारा लेकिन मिस टाइम है, गेंद गैप में गई है। पूना बुल्डाना शॉट खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद चली गई ऑफ साइड में। 1 रन 14 पे पहुंचा स्कोर। त्रिशा 11 दानियों का, सॉरी आरसीसी पेट का, त्रिशा के सामने। विश्वकर्मा सामना करेंगे सोहेल शेख, टीम के कैप्टन। एक बहुत ही सिल्की टच जिसे कहते हैं क्रिकेट में, बहुत खूबसूरत शॉट खेला था उन्होंने, लेट कट। विश्वकर्मा सोहेल के लिए इस मरतबा खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, पीछे खिलाड़ी हैं। 1 रन बनता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे पहुंचा है। 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। तर याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आमच्या मान्यवर उपस्थित झालात सन्माननीय जितूशेठ जोशी पेडगाव, त्याचबरोबर सन्माननीय गिरीश शेठ खानावकर कलंबोली आणि राजशेठ जोशी फेट हे देखील या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यांचं देखील आम्ही स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। खड़े खड़े ड्राइव किया था, गेंद को एक्स्ट्रा कवर में ऑन दी राइज। 1 रन बनता हुआ स्कोर 16 पे पहुंचा है। जितेश पाटिल और डी भाई ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है इस कप के लिए, सारंग से बहुत धन्यवाद। तर विनंती करत त्यांना की आपण व्यासपीठापती या आणि विराजमान बा स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करत आहे। एक मोठी स्पर्धा एन्जॉय करतात युट्यूबच्या माध्यमातून आमचे पेडगावचे संतोष खरात आणि त्याचबरोबर आमचे मित्र प्रीतम भोपी। विश्वकर्मा सोहेल शेख के लिए आउट, एलबीडब्ल्यू सामने। अंपायर गोटिया का प्लम एलबीडब्ल्यू थे, कोई भी शक नहीं था। और 2 ओवर की समाप्ति के बाद कप्तान भी डगआउट पहुंच चुके हैं और आरसीसी पेट का स्कोर है 16 रन और उनके 3 विकेट गिरे, 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। एक बात है, लाजवाब अंपायरिंग कर रहे हैं लेग अंपायर इस वक्त शकील कुट्टी। देखना है कि गेंदबाजी में कोई परिवर्तन होता है या फिर विश्वनाथ यादव को कंटिन्यू रखा जाता है। कंटिन्यू रखा है, बहुत बड़ी बात है कि एक गांव एक गढ़ की टीम को विश्वनाथ यादव और विश्वकर्मा ने बहुत ऊंचाइयों पे पहुंचाया। बहुत कम खिलाड़ी ऐसे हैं जो प्रोफेशनल पिक्चर पे भी छाए हुए हैं और ग्रामीण क्रिकेट के भी, चाहे फिर प्रीतम बारी हो, चाहे विश्वनाथ यादव हो, चाहे अविनाश यादव हो।
समय आपको 25 मिनट का दिया गया। आसिफ शेख, इस बात का ध्यान रखें। 25 मिनट का समय 5 ओवर के लिए, और इस वक्त भारतीय समय के अनुसार मध्य रात्रि के 12:54 हुआ चाहते हैं। विश्वनाथ जाधव पहले ओवर में 9 रन और 2 विकेट। सामना करेंगे उनका बैट्समैन नमित। नॉन स्ट्राइक पर है निखिल शिल्के। अब ड्यू फैक्टर मैदान में नजर आ रहा है। कट करने की कोशिश, रफ्तार पकड़ती हुई गेंद विकेट के पास। बहुत बढ़िया गेंद, अतिरिक्त बाउंस और अतिरिक्त उछाल भी था, रफ्तार भी, फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाजी कर रहे हैं जादव। इस मर्तबा खड़े खड़े गेंद को हवा में खेला, फील्डर है वहां पर, क्या छूटा, सपना टूटा और 1 रन भी बना। टाइमिंग अब हो नहीं रही है योगेश सर, क्योंकि कहीं ना कहीं अब गेंदें कुछ स्किट हो रही है, कुछ अतिरिक्त उछाल ले रही है, कुछ तेज निकल रही है, कुछ रुक कर आ रही है। ड्यू फैक्टर अब काम करता हुआ। जादव मुड़ते हुए, ओ स्विंगिंग यॉर्कर, छोटी बैकलिप से टर्न कर दिया। 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। पुश करो और खुश रहो। 1 रन से आरसीसी पेट का स्कोर 18 पे पहुंचा है। ओवर नंबर 3 चल रहा है। अगली दोनों टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है, और खेलने वाली टीमें जेआरई राजनौली, शेरदिल, जितने जितना शाह शेरदिल, मात्रेपाड़ा के कैप्टन और राजनौली के कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स में आना है। बढ़िया गेंद, लेग कटर किया था वहां पे, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर। ये बताइए अंपायर के चौका कैसा आया है? क्या ये बाई था, क्या बल्ले से गेंद लगी थी गोटिया? चार रन लेग बाई के इस चौके की मदद से डूबते को तिनके का सहारा। स्कोर 22 पे पहुंचा है, और विकेटों को हम देखें तो 3 विकेटें गिरी। इस मरतबा खींच के मारने की कोशिश, फिर पुनः बुल्डाना शॉट। खेलना चाहते थे मिड विकेट पे, गेंद गई कवच में। जाना चाहते थे, पुनः पहुंच गए बुल्डाना। 1 रन आता हुआ स्कोर में 23 पे पहुंचा है स्कोर। बहुत बढ़िया पिचअप कर रहे हैं गेंदों को विश्वनाथ जाधव। गुडलैंड और उसके करीब गेंदों को रख रहे हैं। लेंथ भी बहुत अच्छी है, लाइन ऑफ अटैक भी बहुत अच्छा है। दर्शक चाहते हैं कि बड़े बड़े शॉट आए। यस, गोटिया, अब आजू बाजू रंगीन माहौल हो चुका है। खेल की शुरुआत करना है अंपायर गोटिया। 3 ओवर समाप्त हो चुके हैं। स्कोर है 23, विकेट गिरी है 3। इस मर्तबा कौन बनाती हुई गेंद, अपील कोर्ट बिहाइंड की, लेकिन अंपायर
अब लेग अंपायर के पास जा रहे हैं ये पूछने के लिए क्या आपको कोई आवाज आई थी। अब जय विश्वकर्मा आए, पहले नंदन विश्वकर्मा थे। देखिए केतन मुकादम भी हमारे बीच में वेले के, और वो भिवंडी के गोटिया हैं, जबरदस्त ओपनर भी हैं, जबरदस्त डांस भी करते हैं। ये सिट्टी शायद उन्हीं की तरफ से आ रही है। केतन कुठे रे बाबा? देखना है कि नट आउट। जय विश्वकर्मा गेंदबाजी कर रहे हैं, अब तक टोटल अच्छा नहीं है लेकिन अब रात ढल रही है। 40+, वन ऑफ द फाइटिंग टोटल। जय विश्वकर्मा सामना करेंगे उनका बैट्समैन नमित। इस मर्तबा गेंद को फील्ड लीडिंग एज है, एक और विकेट गिरता हुआ। पिच काफ़ी शरारत कर रही है और बल्लेबाजों के लिए इस विकेट पर खेलना मुश्किल हो रहा है। देखिए इस तरह की जो विकेट रहती है और इस तरह की जो कंडीशन रहती है योगेश, लेट और स्ट्रेट बल्लेबाजी करने वाले बैट्समैन इस कंडीशन में ज़्यादा चलते हैं। हेलीकॉप्टर में 14 बॉडीगार्ड के साथ सफर किया। बहुत से अरमान उनके पूरे हुए हैं। हिंदुस्तान में बेंगलोर, राजस्थान, दिल्ली सभी जगह पे अंपायरिंग की। आज वो मानकोली की सरजमीन पे अंपायरिंग कर रहे हैं। जय विश्वकर्मा इस मर्तबा खींच के मारा है और गेंद देखना है क्या इशारा। अंपायर ये बताए रन कितने थे? गोटिया कितने रन थे? 6। केतन मुकादम अगर अंदर आए किसी शॉट पे तो मजा आ जाएगा दोनों के बीच में। इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है। गेंद पीछे सरक रही है, निकल गई है 4 रन के लिए। इस चौकी की मदद से 33 पे पहुंचा है स्कोर। थोड़ा बहुत तो इंटरटेनमेंट चाहिए। आईपीएल में चेस घर रहती है, यहाँ पे जरूरत नहीं है। ये तो एक आया है गोटिया, अभी केतन का आना बाकी है। यस 4 रन चौकी की मदद से 33 पे पहुंचा है स्कोर। विश्वकर्मा इस मर्तबा फिर से खेल दिया है गेंद को गैप में, बढ़िया फील्डिंग। डीप में दूसरे के लिए जा रहे हैं
काफी वाइड थ्रो आया, बैकअप किया वहां पर, 2 रन आते हुए। विश्वकर्मा खुश नहीं है, इन 2 रनों से स्कोर 35 पे पहुंचा है। आरसीसी पेट का जो पिछले साल की चैंपियन टीम है, सोहेल शेख जरूर चाहेंगे कि 50 को क्रॉस किया जाए। इस मर्तबा बहुत ही खूबसूरत शॉट, लेकिन कोशिश भी बढ़कर 1 रन। 36 रन हो चुके हैं 4 ओवर की समाप्ति के बाद। एंड ऑफ द 4th ओवर, 36 फॉर द लॉस ऑफ 4 इंपॉर्टेंट विकेट्स। मात्रेपाड़ा के कैप्टन और राजनौली के कैप्टन, जय हरी राजनौली और मात्रेपाड़ा के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल, आपको टॉस के लिए आना है। वो समझ जाता है कि क्या बजाना है। क्या बात है, केतन मुकादम ही अंदर आए। हाँ बराबर, टॉस करने आए थे वो। आधे लाल बाल किए हैं ना उन्होंने, गोल्डन। खेल की शुरुआत, ओ बढ़िया गेंद, बल्ले के करीब से जाती हुई विकेट के पास, बहुत बढ़िया गेंद। यस, रेडी रहना है केतन, तुमको भी गोटिया कर रहे। ओ बढ़िया गेंद, इस मर्तबा लेन में तब्दील किया था और नॉट आउट। गोटिया बच्चे भी देख रहे हैं टेलीविजन सेट पे। नींद में से अगर कोई उठा तो दोबारा सोएगा नहीं आपको देखकर इस तरह। इस मर्तबा फिर से वाइड यॉर्कर और वाइड घोषित किया, वाइड। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर 37 पे पहुंचा है, 37 वाइड। गेंदबाजी कर रहे हैं शिव। ओ यहां पे क्या हुआ है, फिर से वाइड। बैट्समैन को बोल रहे हैं ये वाइड है, पीछे पड़ गए वो नॉन स्ट्राइकर के। रन और आता हुआ स्कोर में, स्कोर 38 पे पहुंचा है, 38। स्विंग एंड मिस, विकेटों के ऊपर से गेंद चली गई विकेट के पास। हालांकि बल्ला बहुत तेज स्विंग किया था। इस ओवर में शिव ने बांधे रखा है बल्लेबाजों को और स्कोर भी रुका हुआ है 38 पर। खोद के निकाला है, ऑन ड्राइव किया है, आउटफील्ड में 1 रन, मिसफील्ड हुआ है, फिर से बैकअप किया, 2 रन बना लिए बैट्समैन ने। 40 पे पहुंचा है आरसीसी पेट का स्कोर, 40 रन। और विकेटों को हम देखें तो 4 विकेटें, 40 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। स्विंग एंड मिस, ढूंढते रह जाओगे, ढूंढो ढूंढो रे साजना। कमाल की बॉलिंग कर रहे हैं डेथ ओवर में शिव।
उछाल दिया गेंद को, आउट ऑफ पार्क, हैंड एंड सम 6 रन। जिस तरह मैच हो रहा है ये अच्छा लगा। कुल मिलाकर 46 रन में और 47 रनों की चुनौती रखी है। आइए अगले टॉस की तरफ हम चलते हैं। योगेश मडवी के साथ खेलने वाली टीम है मात्रेपाड़ा बनाम राजनौली। हॅलो, तर टॉस होईल या ठिकाणी आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया टॉससाठी नंदलाल माळी आणि सन्माननीय सचिन भोई साहेबांना की आपण टॉससाठी यावं। मॅच असेल शिवाज्ञ शेरदिल मात्रेपाडा आणि त्याचबरोबर रांजणोली टीम। तर टॉस होईल आमच्या या ठिकाणी आपण पाहतोय 5 षटकांचा अंतिम मॅच पहिल्या फेरीतील मान्यवरांच्या शुभास टॉस होतोय। अंतिम सामना असेल आजच्या रजनीमधला पहिल्या फेरीतील अंतिम मॅच। 2 बलाढ्य टीम मात्रेपाडा वर्सेस रांजणोळी। तो टॉस या ठिकाणी जिंकलाय रांजणोळी टीमच्या कॅप्टननं। अभिनंदन करेल रांजणोळी टीम। कॅप्टन टॉस जिंकलाय, निर्णय काय घेशील? बॅटिंग करणार। समोर मात्रेपाडा संघ एक बलाढ्य टीम आहे, आपण कल्याण डोंबिवली मधला संघ पाहिलाय, काय सांगशील? मात्रेपाडा संघ एक बलाढ्य टीम आहे, त्या टीम बद्दल आणि या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन एकदम मस्त आहे, खेळण्यासाठी मजा येईल आणि मात्रेपाडाला जास्तीत जास्त धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आमचा। थँक्यू। जास्त वेळ घेणार नाही, मॅच मैदानावरती सुरू आहे। अल्पेश टॉस गमावलाय, टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षण घेतलं। आता तुम्हाला बॅटिंग करायची, अर्थात बॅटिंग स्वीकारली, तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं, अर्थात जे हवं होतं ते मिळालंय। तू काय सांगशील या मॅच बद्दल आणि या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे, गेल्या वर्षी पण केलेलो आम्ही आणि थँक्यू सो मच। दोन्ही टीमला मी शुभेच्छा देईल आणि रांजणोली टीम वन द टॉस, इलेक्ट द बॅट फर्स्ट। बॅटिंग स्वीकारली संघानं। हॅलो हॅलो, थँक्यू सो मच सिद्दीकजी बाबे सर। तर पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडा प्रेक्षकांचं मी स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। बरेच सारे प्रेक्षक वर्ग JTC अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून घरी बसून सामन्याचा आनंद घेत आहेत, त्याही माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल। युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय पेठ संघ अर्थात आज या ठिकाणी त्यांचे सपोर्टर आल्यात, संदीपजी भास्कर, महेश दळवी, गणितदादा जोशी, त्याचबरोबर अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्यात।
तर सगळ्यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा आणि युट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र संतोष घरत आणि वैभव प्रीतम बोबी निश्चित या ठिकाणी एन्जॉय करतात मॅचला. ते देखील शुभेच्छा देतात आपल्या टीमला. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करत आहे. तर लगेच सामना स्टार्ट करा. पंच वेळ भरपूर जात आहे. मॅच फार स्लो चाललाय कारण याच्यानंतर अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर निश्चित आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतो एक चांगला मॅच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय आणि निश्चित आयोजन कमिटीचं कौतुक केलं पाहिजे कारण मागच्या वर्षी तुम्ही जिगात्या ट्रॉफी पाहिली आणि ज्या जिगात्या ट्रॉफीमध्ये या स्पर्धेत त्या स्पर्धेतला चॅम्पियन संघ होता RCC पेठ संघ आणि त्या संघाला यावर्षी फ्री ऑफ कॉस्ट अर्थात कुठल्याही प्रकारची या ठिकाणी प्राइज निश्चित आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची या ठिकाणी एंट्री फीज नसेल अर्थात फ्रीमध्ये त्यांना एंट्री मिळाली. कारण आजचा आपण जमाना पाहिला फ्रीमध्ये काही मिळत नाही आहे. जरी तुम्ही डीमार्टमध्ये गेला तर बाय 1 गेट 1 फ्री असते म्हणजे तुम्हाला एक वस्तू घ्यावी लागते विकत आणि त्याच्यानंतर तुम्हाला फ्री मिळते. आता आयोजक अर्थात साईदादा केनी आणि गणेश शेट केनी यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे ज्यांच्या माध्यमातून पेठ टीमला फ्री एंट्री मिळाली या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा आम्ही पेठ संघाच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करत आहे. पेठ संघाने बनवले 46 धाबा 47 धाब्याचं लक्ष असेल या मॅचमध्ये. आपण पाहतोय संघ दानिव संघासमोर सामना स्टार्ट होतोय. पहिलाच बॉल खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कबर पॉइंट रेझनमध्ये सिंगल घेऊन स्टार्ट केली आहे मॅचला. तर या मॅचमध्ये आपण बघतोय 47 धाब्याचं जे टार्गेट तुम्ही मैदानावरती बघतायत 30 चेंडू आणि 47 धाबा. RCC पेठ म्हटलं तर आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलंय. खऱ्या अर्थाने डे स्पर्धा तुम्ही या संघाला खेळताना जरी पाहिलं असेल मग तर एवढा खास परफॉर्मन्स तर डे स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाही. मग तर नाईट स्पर्धेमध्ये ते रायगड असो, ठाणे असो, भिवंडी, बदलापूर, कल्याण, डोंबिवली या प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाची छाप सोडली या संघानं. रन्स मिळाली 1. टीमची टोटल आपण बघतोय निश्चित 2 धावसंख्येवरती पेठ संघानं गेली कित्येक वर्ष नाईट स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलंय. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी त्यांचा संघ खेळताना पाहिला. टेटवा परिसरामध्ये पाहिला, भिवंडी परिसरामध्ये मागच्या वर्षी त्यांचं आपण पाहिलं खेळ पाहिला आणि चॅम्पियन राहिले. कल्याण असो, डोंबिवली, बदलापूर आणि वांगणी परिसरात आणि रायगड परिसरात सगळ्यात नामांकित संघ म्हटला तर नाईट स्पर्धेचे नाईट किंग अर्थात RCC पेठ संघ. यावेळीचा चेंडू यावेळेस मात्र मिसफिल्ड पाहायला मिळाली. जोपर्यंत बॅकअप लाभेल तोपर्यंत मिळाल्या त्या ठिकाणी 2 रन्स आणि 2 रन्स बरोबर टीमची टोटल धावपळकावरती लागली आहे एकूण 4 धावसंख्या. धानीव त्रिशाल लेमन धानीव वर्सेस RCC पेठ संघ. त्याच्यानंतरची लढत आहे बिग फाईट शिवाज्ञा शेरदिल म्हात्रेपाडा वर्सेस जय हरी रांजणोळी संघ. संघाने टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि मात्र टीमला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय. तर नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगली असेल. बरेच सारे प्रेक्षक वर्ग आपण पाहतो रायगड विभागातनं देखील आज या लाईव्ह मॅच बघतायत. त्याचबरोबर आपण पाहिलं कल्याण डोंबिवलीमधनं देखील मातेपाडा संघासाठी बरेच सारे सपोर्टर आहेत आणि निश्चित RCC पेठ आणि मातेपाडा संघाचे अनेक सारे फॅन्स यूट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात. आत्ताचा बॉल भरपूर वेगानं आणि इथे मात्र खूप वेगाने चेंडू फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज बंटी जोशी च्या माध्यमातून बॉल फेकले गेले. तिकून 4 बॉलमध्ये त्यानं अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. सेकंड वरती खेळाडू तुम्ही बघतायत विश्वनाथ जाधव. पुन्हा एकदा बंटी. आताचा चेंडू पुन्हा एकदा वेगाने बीट झाल्यात. यॉर्कर चेंडूचा वापर बंटीने केलाय आणि बंटीनं मात्र इथे 5 बॉलमध्ये फक्त 4 रन्स दिल्यात. आणि निश्चित मी मगाशीच उल्लेख केला की नाईट किंग म्हणजेच अर्थात RCC पेठ संघ आणि लक्ष तरी छोटं असलं तरी लढण्याची क्षमता ही RCC पेठ टीमच्या गोलंदाजांमध्ये भरपूर आहे आणि तो गोलंदाज पुन्हा एकदा अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बंटी जोशी.
पहिलं पॉवर प्ले षटक आपण पाहिलं. पहिला पॉवर प्ले मध्ये 4 राबा फक्त आपण स्कोरबोर्डवरती पाहिल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. बंटीने सुरुवात भरपूर चांगली केली. विकेट जरी त्याला मिळाला नाही तरी मात्र या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. रन्स मिळते 1 आणि पहिलं पॉवर प्ले षटक झालं समाप्त पहिल्याच ओव्हरमध्ये. इथे आपण पाहिली त्रिशा 11 दानीव संघाची टोटल बिनबाद 5. षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त. पहिला ओव्हरच्या समाप्तीनंतर त्रिशा 11 दानीव टीमची टोटल आपण पाहतोय धापडकापती लागली अवघ्या 5 धाबा. तर पहिलं षटक झालं कंप्लीट. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा आरसीसी पेठ संघाचा गोलंदाज बंटीनं केलेली पहिली पॉवर प्ले षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी. फक्त 5 रन्स दिल्या आणि तर सेकंड ओव्हरसाठी अरबाज शेखचा वापर झालाय. अरबाज शेख बरेच दिवस टीमपासून दूर राहिला. काही दुखापती होत्या आणि आता त्या दुखापतींना सावरून स्वतःला सावरत आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा तो मैदानावरती उतरलाय. अरबाज शेख रफ्तार के सौदागर. अरबाज शेख मैदानावरती सज्ज होत आहे. युट्यूबच्या माध्यमातून आमचे महेश मात्रे मॅन फ्रॉम कोणी एन्जॉय करतात आणि ते देखील शुभेच्छा देतात पेट टीमला. महेश मात्रे आणि त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू असतात जयेशदादा मात्रे कोणीगाव. आज कोणीगाववर मॅच बघतात त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पहिला बॉल भरपूर चांगला होता. चेंडू इथे पाहिला आपण अरबाज शेखचा भरपूर चांगला गुडलेनवरती होता. मिळाली सिंगल बरोबर टीमची टोटल 6 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अरबाज शेख सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकवरती. मॅच भरपूर चांगली होईल. शेवटपर्यंत निश्चित प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतील. कारण आता आपण पाहिलं ड्यू फॅक्टर भरपूर वाढलाय आणि या गुलाबी थंडीमध्ये स्कोर तुम्हाला मोठं पाहायला मिळणार नाहीये. अर्थात 45-50 हे टोटल वेस्टमॅनला जाईल. मात्र इथे कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला फिटकावलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं शेवट मुवमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन्स मिळाल्या 2. टीमची टोटल धपकाबाती 2 ने जाईल पुढे. स्कोरबोर्डवरती तुम्ही बघतायत एकूण स्कोर झालाय. तर अरबाज शेख आपण बघतोय सेकंड ओव्हर तो हाताळतोय. टीमची टोटल स्कोर आमचे स्कोरर सांगतील अल्पेश गायकवाड 7 रन. स्कोरबोर्डवरती धावा लागल्यात. पहिल्या बॉलमध्ये धाव आली नव्हती. डॉट बॉल आला. त्याच्यानंतर या बॉलमध्ये आल्यात एकूण 2 रन्स आणि आतापर्यंत आपण पाहिली टोटल 7 धावा धाबकती लागल्यात. बरोबर एक धाव फार महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. कारण या अंतिम मुवमेंटमध्ये तुम्हाला धावा फार महत्वाच्या राहतील. चेंडू चांगला आहे. सन्मान दिला चेंडूला. हलक्यातनं क्लिक केलाय फक्त आणि समोर खेळाडू नव्हता. त्याचा परिणाम झाला की इथे 2 धावा मिळतात आणि आता 2 रन्स बरोबर टीमची टोटल धापडकापती 9 रन विदाउट लॉस. पहिला विकेटसाठी 9 धाबीची पार्टनरशिप आहे. मात्र 9 धाबा बनवताना 9 चेंडूंचा वापर झाला. अर्थात 9 बॉलमध्ये दानीव टीमच्या खेळाडूने 9 रन्स बनवल्यात. कुठेतरी दबाव आहे, कुठेतरी प्रेशर आहे. अरबाज शेख रफ्तार के सौदागर साई सेट केनी एन्जॉय करतात मॅचला. मॅजिक बॉक्स तुम्ही बघतायत. ज्ञानेश्वरी साई सेट केनी मॅजिक बॉक्स तुम्ही बघतायत आणि तिथनं अनेक सारे प्रेक्षक वर्ग त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्वेसर्वा आमचे मित्र साई सेट केनी त्याचबरोबर पेटगावची ओळख करतात पीटीसी फाउंडर संदीपजी भास्कर त्याचबरोबर त्यांच्या समवेत महेश दळवी एन्जॉय करतात मॅचला. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. टीमची टोटल पाहिली धापडकापती 9 धाबा. अरबाजनं षटक चांगलं फेकलंय. कारण मी मगाशीच सांगितलं की अरबाजकडे क्षमता भरपूर आहे. आता चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. मग तिथे चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने.
क्या बात आहे गोट्या. टाळ्या होद्यात कारण हे एक कलाकार आहे आणि कलाकाराला फक्त तुमच्या टाळ्यांची आवश्यकता असते. गोट्यानं आजवर भरपूर काही कमावलंय. तर आता गोट्यासारखे आपण पहिले अनेक गोट्या आले, मात्र गोट्याची सर अद्याप कोणाला आली नाही आहे. गोट्यापेक्षाही जास्त सुंदर नाचणारे मुळे तुम्ही पाहिलं असेल, पंचांना तुम्ही पाहिलं असेल. मात्र गोट्याची आवश्यकता आज पूर्ण रायगड ठाण्यामध्ये नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये असते. तर गोट्या चौकाराबरोबर टीमची टोटल आपण पाहिली धापडकापती येते ती 13 धावा. समीकरण आता पाहायला मिळेल 34 धावेची गरज आहे. आताचा चेंडू फलंदाज बाद. पहिला फलंदाज मैदानात बाहेर होतोय विश्वनाथ जाधव. ज्या खेळाडूंना आपण पाहिलं मैदानावरती फक्त एक चौका दाखवला, तो खेळाडू बाजूला 12 रनचं त्याने योगदान दिलंय. तर टीमची टोटल झाली ते धावपकावरती 13 रन्स. मॅच भरपूर चांगली रंगेल. कारण मी सुरुवातीला सांगितलं की दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आणि मातबगर आहेत. त्यामुळे मॅच तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळेल. पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात खेळतात, त्यामुळे मॅच भरपूर रंगेल. जिंकण्याचा दास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना रंगलाय दोन बलाढ्य टीम मध्ये. आरसीसी पेट वर्सेस त्रिशा 11 धानिव या दोन टीम मध्ये. लक्षात थोडस दूर चाललंय. लक्ष होतं सोपं, 30 चेंडू मध्ये बनवायचे होते मैदानावरती 47 धावा. पण आतापर्यंत आपण पाहिला इथे 2 षटकामध्ये आल्यात फक्त 13 रन्स आणि आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 34 धावेची गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहतो, तिसरं फेकलं जाईल. बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहे. तिसरं षटक जिशान शेख. अजून एक मोठं नाव आपण पाहिलं. पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही बंटीला पाहिलं, दुसऱ्या ओव्हर मध्ये अरबाज शेखला पाहिलं आणि आता तिसऱ्या ओव्हर मध्ये जिशान शेखला बघतायत. सज्ज होतं जिशान शेख बॉलिंग ट्रॅक वरती. समोर खेळाडू स्ट्राइक एंडला आसिफ. स्ट्राइक एंड वरती आसिफ सलामीवीर खेळाडू आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं नो स्ट्राइक एंड वरती जय विश्वकर्मा. अर्थात ही जोडी आता मैदानावरती असेल. आरसीसी पेट संघ आणि हा त्रिशा 11 धानिव संघ पहिल्यांदा एकमेकांविरुद्ध खेळत आहेत, त्यामुळे एकमेकांचे जे उन्ही दुनी आहेत ते दोघांना माहित नाही आहेत. चांगला चेंडू आहे. ब्लॉक हॉल मध्ये फेकला. यॉर्कर चेंडूचा वापर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि इथे मात्र फलंदाजाला बीट करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. एक डॉट बॉल. आता प्रेशर वाढेल, एक डॉट बॉल दबाव वाढेल धानिव टीम वरती. ज्या संघाला गाठायचं 47 धावेचं टार्गेट मात्र आतापर्यंत टीमनं बनवल्यात अवघ्या 13 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता बॉल देखील भरपूर चांगला आहे. लगातार 2 चेंडू डॉट आल्यात. जिशान शेखचं मी कौतुक केलं कारण जिशान शेख कडे देखील क्षमता भरपूर आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन देखील भरपूर आहेत आणि आतापर्यंत आपल्या गोलंदाजीतनं त्यानं समोरच्या खेळाडूला तर सलामीवीर आसिफ सारख्या बल्लाढ्य खेळाडूला शांत ठेवलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र कट करतो चेंडू. स्क्वेअर कट चेंडू जायला कव्हर रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. सिंग मिळाली. सिंग बरोबर टीमची टोटल आता 14 धावसंख्येवरती. टाळ्या वाजतायत कारण आता आरसीसी पेट संघ थोडीशी मजबूत स्थिती निर्माण करत आहे आणि निश्चित मी मगाशीच सांगितलं की नाईट किंग अर्थात नाईट स्पर्धेचा सर्वाधिक विजेता संघ कोण ठरला असेल तर आरसीसी पेट संघ. शेवटपर्यंत हार मानणारा संघ नाही आहे आणि निश्चित जिद्दीनं आणि चिकाडीनं नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळ करत असतात. आताचा चेंडू देखील भरपूर चांगला आहे. 1 रन्स मिळाली, फक्त 1 रन्स आणि 1 रन्स बरोबर टीमची टोटल बघा किती दबावात टाकला, किती प्रेशर मध्ये खेळाडू आहेत. सलामीर खेळाडू आसिफ सारखा खेळाडू काय शांत क्रिकेट खेळतोय. टीमची टोटल धापकावरती 15 रन्स. आता गरज येते इथनं 32 धावेची. समीकरण हळूहळू मागडं होत चाललाय. तो या ठिकाणी धानिव टीमसाठी
तर संघाचं स्वप्न आहे या स्पर्धेतले चमचमणारी ट्रॉफी उचलण्याचं आणि दुसऱ्या बाजूनं आरसीसी पेठ संघाचं स्वप्न आहे मागच्या वर्षी चॅम्पियन होते याही वर्षी चॅम्पियन होण्याचं स्वप्न घेऊन ती या मैदानावरती आल्यात. आताचा चेंडू बॉल हवेत आणि आता माघारी पळतावा लागेल. इथनं मैदानाच्या बाहेर परततोय अर्थात खेळाडू बाद झालाय मैदानावरती. आसिफ बॅक टू द डगआउट. लहर से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. आणि आता तेच मैदानावरती सुरू आहे. एका बाजूनं मेहनतीची पराकाष्ठा केली जाते. आता चेंडू देखील जातो मिड विकेट रेझर मध्ये. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आल्यात मात्र दुसऱ्या धाब्यासाठी धावतायत. रन कंप्लीट होईल 2 आणि या 2 धाबे बरोबर टीमची टोटल आता गेली ती 17 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहिलं 3 समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर त्रिशा 11 दानीव टीम टोटल पोचली 17 वरती. आता समीकरण 12 चेंडू आणि गरज आहे 30 धाबेची. क्यों जाने का नहीं. जीत बुलाती है तो जरूर जाना, हार बुलाती है तो मत जाना. टीमची टोटल आपण पाहिली धाबळकावरती लागली ती 17 धाबा. समीकरण आता 12 चेंडू आणि 30 धाबेची गरज आहे. येणाऱ्या षटक सामन्याचं चित्र, येणाऱ्या षटक सामन्याचं प्रतिबिंब. कारण या षटकामध्ये गोलंदाजाला द्यावी लागेल अग्निपरीक्षा आणि या ओव्हरमध्ये जर धाबांची लयलूट झाली तर कुठेतरी दानीव संघ सामना जिंकण्याचे स्वप्न राखेल. आणि या ओव्हरमध्ये एकात 2 विकेट घेतल्या, एकात 2 विकेट घेत जास्तीत जास्त डॉट बॉल फेकले तर या मॅच मध्ये हा सामना जिंकण्याचे स्वप्न कंप्लीट करू शकतोय आरसीसी पेठ संघ. वाडा मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. आजची ही एक बिग फाईट मॅच. मात्र याच्यानंतर येणारी मॅच देखील प्रेक्षक वर्ग भरपूर मोठी आहे. 2 बलाढ्य टीम मध्ये अर्थात रांजनोली वर्सेस मात्रेबडा या 2 बलाढ्य टीम मध्ये. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी सज्ज होतोय गोरख वास्कर. काय जबरदस्त प्लॅनिंग आहे, काय जबरदस्त प्लॅनिंग आहे. 4 षटक 4 गोलंदाज. गोरख वास्कर रफ्तार के सौदागर पेट एक्सप्रेस या नावाने संबोधलं जात आहे आणि पहिला बॉल त्यानं फार वेगाने फेकलाय. फलंदाजाला भिटकवतोय अर्थात जय विश्वकर्मा सेकंड वरती आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती आपण पाहतोय नंदन विश्वकर्मा. दोन्ही खेळाडू आपण बघतोय मैदानावरती आल्यात. आताचा चेंडू देखील खूप वेगाने होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला मात्र इथे लेग बाईट स्वरूपामध्ये रन्स मिळते ती टीमला. मास्टर माइंड कॅप्टन आणि खास या संघाला एक चॅम्पियन संघ म्हटलं जात आहे. का या संघाला ऑस्ट्रेलियन संघ म्हटला जात आहे कारण नेहमीच सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं गेम प्लॅनिंग असते. खऱ्या अर्थानं आपण कौतुक करायला हवं. आता 4थं षटकासाठी 4था गोलंदाज. मात्र इथे पुन्हा एकदा बॉल भरपूर चांगला आहे. आरसीसी पेठ संघाचा रफ्तार के सौदागर गोरख वास्कर निश्चित सातत्य या खेळाडून गेली कित्येक वर्ष टिकवलाय. मिळाली सिंगल बरोबर टीमची टोटल आता 19 वरती पोहोचली आहे. गरज आहे 28 धाब्याची. या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले 3. 9 चेंडू 28 धाबा. 9 चेंडू 28 धाबा. इथनं मात्र एकच गोष्ट आता सांगेल दानीव टीमच्या खेळाडूंना की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. आता गोरख सारख्या गोलंदाजासमोर आता
फलंदाज पूर्णपणे दबावात पाहायला मिळाल्यात. कारण गोलंदाजी खूप वेगाने होतीये, गोलंदाजी नियंत्रित टप्प्याने होतीये आणि पूर्णपणे फलंदाजावरती रोख लावली आहे. 4 बॉल धावा दिल्यात फक्त 2 आणि आता समीकरण 8 चेंडू 28 धावेची गरज आहे. सामना संपला नाहीये. एकात 2 मोठे फटके सामन्याचं चित्र बदलवू शकतील. यावेळीचा बॉल स्ट्रॉंग अपील. अपिलामध्ये उत्साह होता, आत्मविश्वास कमी आहे. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत. रन कंप्लीट होईल का? यस, 2 धाबा कंप्लीट होतात लेगबाज स्वरूपामध्ये आणि 2 धाब्याच्या बरोबर टीम पोहोचली होती. 21-21 या धावसंख्येवरती आता 26 धाबेची गरज आहे. 7 चेंडू आणि 26 धाबा. तर रांजणोली टीमचे कॅप्टन आपण आमच्या कमिटीशी संपर्क साधा. जे नेक्स्ट मॅच असेल रांजणोली वर्सेस मात्रेपाडा 2 बलाढ्य टीम मध्ये, तर कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. रांजणोली टीमचे कॅप्टन 7 चेंडू 26 धाब्याची गरज आहे. अंतिम बॉल 4थ्या षटकातला. यावेळीचा फटका भरपूर ताकदवर आहे आणि शेवटच्या बॉलवर मात्र इथे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अंतिम मोमेंटला बॉल हातातनं निसटलाय आणि पंचांचं सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल की या बॉलवरती निर्णय काय, चौकार की षटकार. कारण चौकार आणि षटकार फार महत्वाचा आहे. मात्र पंच सांगतील की या बॉलवरती धाबा मिळाल्यात. यस, इज दॅट 6 रन. वेळ घेऊ नका प्लीज. पुन्हा एकदा विनंती करेल. कारण भरपूर वेळ घेतात मैदानावरती. तुम्हाला जो टायमिंग होता 5 ओव्हरसाठी फक्त 25 मिनिटांचा आम्ही सतत तुम्हाला सांगत आलो, वॉर्निंग देत आलो आहे. मात्र खेळाडूंना या गोष्टीची भान ठेवली पाहिजे की आपण जास्त वेळ घेतो. जो आयोजन कमिटीने तुम्हाला वेळ दिला त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ घेतात. प्लीज कॉपरेट. पुन्हा एकदा सूचना करेल दोन्ही टीमला, खास करून आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या पेट संघाला की आम्ही तुम्ही जास्त वेळ घेतात. समीकरण आता येणारा अंतिम षटक आणि 20 धावेची गरज आहे. मैच संपला नहीं है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. येणाऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय जिशान शेख. पहिला चेंडू अतिशय वेगानं आणि इथे मात्र पहिला चेंडू डॉट आल्यानंतर आता प्रेशर वाढलाय. कारण 4 बॉल एकूण 5 बॉल मध्ये 20 धावेची गरज आहे. मॅच मध्ये घडलं काय की गोलंदाजानं पहिला ओव्हरपासून दबाव टाकला. सुरुवातीची जे पॉवर प्ले षटकं होती दोघांनी फक्त 13 रन्स दिल्या. त्याच्यानंतर तिसरं षटक फेकलं जिशाननं, 4 धाबा दिल्या. वाडा बॉलिंग. चेंडू गुडलेन मध्ये पडल्यानंतर आउट स्विंग होत आहे, बाहेरच्या दिशेला निघतोय आणि फलंदाज मात्र इथे डॉट खेळत आहेत. प्रेशर वाढलंय. प्रेशर ऑन दी बॅट्समन. सिद्दीकजी बाबे सर आमच्या समवेत जोडले गेलेत. गेली 2 रात्र आमच्या समवेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मला भरपूर चांगलं सपोर्ट मिळालंय. आत्ताचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट झाल्यात आणि का अंतिम षटकासाठी जिशान शेखचा वापर केलाय याचं प्रत्युत्तर स्वतः जिशान शेखनं मैदानावरती दिलाय आणि 3 बॉल लगातार डॉट फेकल्यात. आता ही मॅच एकतर्फा होतीये आणि निश्चित 3 बॉल 3 षटकात जरी मारले तरी ही मॅच आता जिंकणं कठीण होणार आहे आणि कामाला नाईट किंग म्हटलं जात आहे. जबरदस्त मॅच. मात्र आपण पाहिलं 47 धावा होत्या. बऱ्याच साऱ्या प्रेक्षकांना प्रश्न पडला की 47 धावा या खेळपट्टीवरती चेस होतील. मात्र एका बाजूने आरसीसी पेट संघाची गोलंदाजी फार ताकदवर राहिली. मात्र हा डान्सिंग डाऊन द विकेट. बात है, क्यों जाने के नहीं गोड्या. आज की रात गोड्या के नाम. और न्यू बॉल, नवीन बॉल आपण द्यायचं लगेच. टीमची टोटल आपण पाहिले आता 2 बॉल शिल्लक राहिलेत आणि 14 धावेची गरज आहे. सर हा षटकार लवकर यायला होता. पहिला बॉलवरती जर षटकार आला असता तर कुठेतरी मॅचचं रूप अलग पाहायला मिळालं असतं.
बिल्कुल सब कुछ लुटा के होश में आए तो क्या हुआ, बत्ती बूझने के बाद तेल डालना बेमाने रहता है, लेकिन शॉट बहुत दमदार था, कदमों का इस्तेमाल किया था, निकल के मारा था गेंद को हाफ वॉली पे 6 रन। इस तरह के शॉट अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इयन बॉथम, साथ ही साथ माइकल बेवन और आसिफ इकबाल खेला करते थे। डेफिनेटली सर, जिस जैसा आपने जिक्र किया, मगर 3 गेंदें जिस से पड़ने के बाद चौथी गेंद बिल्कुल कदमों का इस्तेमाल किया और सीधे लंगॉप के ऊपर से गेंद को खेला था। वेळ झाली आहे, कारण हा षटकार जर अगोदर आला असता तर कुठेतरी सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. यस गोडा षटकार दाखवत आहे. ये बता दिया था कि जीशान के सामने रन बन सकते हैं। जीशान फिर कदमों का इस्तेमाल, लेकिन इस मर्तबा मैदान के अंदर है गेंद, बढ़िया रनिंग कैच और आरसीसी पेट ने लगभग जीत की मोहर लगा दी है इस मैच पे। ये बहुत बढ़िया है, इतने छोटे टोटल पे आपकी गेंदबाजी इतनी नपी तुली हो जाए तो फिर बल्लेबाजों के लिए, आपने सही जिक्र किया, मैंडेटरी पावर प्ले के जो 2 ओवर थे उसमें रन नहीं बने, वहाँ पर काउंटर अटैक होना चाहिए था, एक ऐसा ट्रम्प कार्ड भेजना चाहिए था जो तेज़ रन के लिए जाता। जो प्रेशर बिल्डअप हुआ उसको हटा नहीं पाई यहाँ पर धावनियों की टीम। बिल्कुल डेफिनेटली सर, जैसे जैसे कहा कि पहले शुरुआत अच्छी होनी चाहिए थी, फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन, और वो नहीं कर पाए यहाँ धावनियों टीम के बल्लेबाज, और ये मुकाबला हाथ से निकल चुका है आणि हा सामना जिंकलाय मैदानावरती आरसीसी पेठ संघानं. अभिनंदन करूया आपण पूर्ण टीमचं. हार्ड लक. त्रिशा 11 धावनिव संघ या स्पर्धेतनं बाहेर होतीये. आता याच्यानंतर येणारी मॅच आहे 2 बल्लाढ्य टीम मध्ये, शिवात्म्या शेदिल मात्रेपाडा वर्सेस जय हरी रांजनोळी या 2 बल्लाढ्य टीम मध्ये. यस, अंपायर घोटिया जा रहे हैं, वहां से आपको डांस करते आना है। जरा म्यूजिक ऑन कीजिए।